आज चालतो संध्याकाळी ना आपल्या वाडीत जावाला, तेव्हा मम्मी बोलली की जाताना छत्री घेऊन जा, जेणेकरून पाऊस लागेल ना, तू भिजाय नाही. भिजायला छत्री घेऊन घराबाहेर निघालो, बस तेव्हा लागला पाऊस. हे बघ कुत्रा पळायला लागला पावसात भिजते म्हणून. काय करणार या पावसानं हैराण करून ठेवलं. छत्री घेतली खरं, छत्री काय फक्त डोकं वाचेन, लेंगा तर वरती करायच लागेल, कारण की थोडा पाऊस पडता नाही तर रस्त्याला पाणी जमतं. हे बघ, हे पाणी, तो पण एकदम कॉफी फ्लेवरमध्ये पाणी दिसतंय बघा. थोडं 2 मिनटं वाढत नाही तेव्हा पाणी तर अजून व्हायला लागलं. काय करूया, भात कापणीला आलाय ना तर पाऊसच पडतंय. फार हैराण करून ठेवलं. यातनं ते मच्छर जाम निघतं ना, त्या जाम हैराण होते. छत्री आणली ती एक गोष्ट बरी झाली. हे बघ, बघता बघता ना हे आमच्या वाडिया बाजूला रिसोड आहे त्याला पोचलो. त्याला जाम पाणी भरलतं. काय करणार, काय समजायला मार्ग नाही. वाडीत चालला ना तर दिवाबत्ती करायला चाललं होतं. संतोषी मंदिरात ना दिवा लाव्या होता. कामावरनी लेट झाला, त्यासाठी ना जाम कालोख पडला. 7:30 वाजलं तेव्हा लागल तर पाऊस. आहे बघ, मंदिरा मेरा पोचला. ते कोब्यावर पाणी, अख्खं मंदिरावर भिजलतं. पण एक अर्थी चांगला दिवा देखील लावून घेतला. हे आमचं बाजूला शंकराय मंदिर, हे संतोषीचं मंदिर खूप छान आहे. दिवा लावून ठेवलता ना, बाजूला पाऊसच पाऊस, पाणीच पाणी. बोल कितना मागताय पाणी, पाणीच पाणी. जसं शंकराय मंदिर आजूबाजू वातावरण पाऊस जामच जोरात लागत, पण मंदिरात जेव्हा घुसला ना तेव्हा वातावरण एकदम प्रसन्न झालं. हे आमचं शिव मंदिर ना जाम जुनं आहे. केवढं जुनं आहे ते आम्हाला नाही माहीत. हे बाई शिवलिंग आहे. मंदिराच्या बाजूनं कोपऱ्यातनं पाणी गळतं, पण मंदिरा आतमध्ये पाणी अजिबात जात नाही. चला तर बीजा व्हिडिओमध्ये भेटूया. आज तर जाम पाणी पडले. फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. बिंदास करा. चला.